हाय नमस्कार मित्रांनो, यूट्यूब फॅमिली कसे आहात? तर आज आपण करणार आहे मस्त अशी वांग्याची भाजी मित्रांनो. इथे गॅसवरती कढई ठेवली आणि तेल तापल्यानंतर त्याच्यात टाकायची जिरे टाकायचं. तोपर्यंत इकडं बघा अशी वांगी चिरून ठेवलीत मित्रांनो. इथं कसली मस्त ताजी रानातली वांगी आणली ती मित्रांनो, घरचीच आपल्या, आणि मस्त अशी चिरून ठेवली ती. आणि इथं खोबरेचा किस, कोथिंबीर, लसूण, खोबरं सगळं बारीक करून घेतले. आणि इथं गरम पाणी थोडंसं आपण केलंय बरं का, कोमट पाणी ओतायचं थोडं. असं गार पण पाणी ओतलं ना अशी चव लागत नाही जास्त मित्रांनो. त्यामुळं बघा इथं वांगी मस्त अशी, आता तेल तापलंय त्याच्यामध्ये आपल्याला जे हे खोबऱ्याचं कूट कुटलेलं आहे ते त्याच्यामध्ये टाकायचं. आता आपण टाकूया बघा. आता तेल पण तापले, मस्त अशी भाजी बनवूया चमचमीत रसरशीत. चांगलं मस्त परतून घ्यायचं बरं का, असं छानपैकी. जरा थोडं लालसर होऊन द्यायचं, कारण खोबरं त्याच्यामध्ये असल्यामुळं थोडं मित्रांनो जास्त जरा हे करायला लागतंय. आपल्या गावरान घरगुती पद्धतीनं आपल्या मस्त असं केलेली वांग्याची भाजी मित्रांनो करायची आपल्याला. मस्त भाजी बनवायची मित्रांनो, छान छान. हे बघा आता लाल व्हायला लागले बरं का खोबरं. थोडं असं लालसर झालं का नाही, आपल्याला त्यात टाकायचा थोडा मसाला आपला घरगुती जो असतो तो. घरात मसाला होता म्हणून थोडा टाकला. मिक्स करून आणि काळं तिखट टाकायचं थोडं. ते आता मी थोडंसंच टाकते, कारण लहान मुलं आहेत माझी, त्यामुळं मित्रांनो खात नाहीत बघा तिखट. त्यामुळं तिखट हे थोडंसं वापरायला लागतं मला. मुलं कसलंच तिखट खात नाहीत, त्यामुळं आता हे वांग आहे ते आपल्याला त्याच्यामध्ये टाकायचं. मस्त हलवून घ्यायचं त्याच्यामध्ये. आता सगळा त्याला मसाला लागलाय सगळीकडं. आपल्याला पाणी ओतून घ्यायचं, गरम केलेलं पाणी हे बघा घ्यायचं ओतून थोडं. जेवढे आपल्याला भाजी बनवायची ना तेवढंच ओतून घ्यायचं. तर बघा मित्रांनो, आपल्याला जेवढी भाजी करायची बनवायची, आणि जास्त पण नाही पाणी ओतायचं आणि लई पण कमी नाही ओतायचं. आपल्याला कशी भाजी जास्त पाणी ओतल्यावर पण नाही चांगली होत मित्रांनो. थोडाच रस्सा बनवायचा, मग मस्त अशी वांग्याची भाजी लागते बरं का.
आता संध्याकाळची वेळ आहे त्यामुळं भरून वांगं केलं ना असं संध्याकाळच्या वेळेला कसं पातळ भाजी लागते, त्यामुळं मी आता पाणीच ओतलेलं आहे जास्त थोडं. आणि नंतर उकळी फुटल्यानंतर मग आपण कूट टाकणार आहे मी मित्रांनो नंतर. बघा कसलं मस्त दिसायला आहे बरं का. तर कसा वाटला माझा ब्लॉग मला नक्की सांगा. आणि कोणी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा मित्रांनो. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.